जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता देश हा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा 5वा पूर्ण सदस्य बनला आहे? मित्रांनो, आता बांगलादेश हा कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा 5वा पूर्ण सदस्य बनलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, एक्झाम मध्ये निश्चित यावर एक प्रश्न विचारण्यात येईल. तर आता लक्षात ठेवा, कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा बांगलादेश हा 5वा पूर्ण सदस्य बनलेला आहे. नुकतीच 10 जुलै रोजी कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची 8वी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय बैठक पार पडली असून यात बांगलादेशला अधिकृतपणे CSCचं पूर्ण सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. याआधी बांगलादेश या संस्थेमध्ये निरीक्षक देश म्हणून सहभागी होता. या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह विषयी अधिक माहिती पाहण्याआधी ही जी 8वी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आहे याचं आयोजन कोणी केलं होतं? तर मॉरिशियस या देशाने या बैठकीचं आयोजन केलं होतं व या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व हे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंकज कुमार सिंग यांनी केलेलं आहे. आता या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह विषयीचे महत्त्वाचे पॉइंट नोट करून घ्या. हा जो गट आहे हा हिंदी महासागरातील देशांचा सुरक्षा केंद्रित गट असून याची स्थापना 2020 मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांद्वारे करण्यात आली होती व 2022 मध्ये यात मॉरिशियस हा 4था देश सामील झाला होता आणि 2024 मध्ये आता बांगलादेश याचा 5वा सदस्य बनलेला आहे. मित्रांनो, एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचा 4था सदस्य देश कोणता आहे? तर मॉरिशियस हा या गटाचा 4था सदस्य आहे व सध्या एकमेव सेशेल्स हा देश या गटात निरीक्षक देश म्हणून सहभागी आहे. बरं, या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हचं सचिवालय कुठे स्थित आहे? तर श्रीलंकेतील कोलंबो येथे या गटाचं सचिवालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 16व्या वित्त आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेत खालीलपैकी कोणाचा समावेश आहे? मित्रांनो, आता 16व्या वित्त आयोगाद्वारे 5 सदस्यीय सल्लागार परिषद स्थापन करण्यात आली असून यामध्ये डॉक्टर DK श्रीवास्तव, नीलकंठ मिश्रा आणि प्रांजुल भंडारी या 3ही व्यक्तींचा समावेश आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरे जे 2 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात डॉक्टर पूनम गुप्ता आणि राहुल बाजुरिया यांचा सुद्धा समावेश आहे आणि डॉक्टर पूनम गुप्ता या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक म्हणून कार्य करतील. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की 16व्या वित्त आयोगाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेचे निमंत्रक म्हणून कोण कार्य करत आहे? तर डॉक्टर पूनम गुप्ता या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक म्हणून कार्य करत आहेत. बरं, या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेचं कार्य काय असेल? तर संदर्भ अटीपैकी किंवा संबंधित विषयावर आयोगाला सल्ला देणे, कागदपत्रे किंवा संशोधन अभ्यास तयार करण्यास मदत करणे व वित्तीय हस्तांतरणाशी संबंधित बाबीवर सर्वोत्तम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धती शोधून आयोगाची कक्षा आणि आकलन विस्तारण्यात मदत करणे हे या 5 सदस्यीय सल्लागार परिषदेचं कार्य असेल. 16व्या वित्त आयोगाविषयी सांगायचं झालं तर या आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींद्वारे करण्यात आली असून याच्या अध्यक्षपदी अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बरं, या 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? तर ऋत्विक रंजनम पांडे हे या 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. या वित्त आयोगाला 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्या शिफारसी सादर करण्याचे निर्देश दिले असून या शिफारसीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षासाठी करण्यात येईल. बरं, या 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य कोण आहेत? तर अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू व मनोज पांडा हे 16व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य असून स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपच्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर सौम्या कांती घोष या आयोगाच्या अर्धवेळ सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यातील अब्रखानींना बालमजुरी मुक्त घोषित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नुकतेच आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने झारखंडमधील अब्रखानींना बालमजुरी मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे आणि देशातील अब्रक खाणकामातील बालमजुरीची पुरवठा साखळी संपवण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे. बरं, जर आपल्याला असं विचारलं की भारतातील सर्वात मोठे अब्रक उत्पादक राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे अब्रक उत्पादक राज्य आहे
आणि जगातील सर्वात मोठा अभ्रक उत्पादक देश कोणता? तर चीन हा जगातील सर्वात मोठा अभ्रक उत्पादक देश आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक कोण बनला आहे? तर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक हा अदानी ग्रुप बनलेला आहे. मित्रांनो, 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील अदानी ग्रुप हाच भारतीय संघाचा प्रायोजक होता व आता 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा अदानी ग्रुप हा भारताचा प्रायोजक असणार आहे. मित्रांनो, आता या पॅरिस ऑलिम्पिक विषयी तुम्हाला हे तर पाठच झालं असेल की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मशालवाहक अभिनव बिंद्रा असतील, भारताचे पथक प्रमुख गगन नारंग, भारताची महिला ध्वजवाहक पी.व्ही. सिंधू व पुरुष ध्वजवाहक अचंता शरद कमल असेल. व या पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत आयोजित करण्यात येणार असून यात सुवर्ण पदक विजेते खेळाडूला $50,000 इतकी रोख रक्कम देण्यात येणार आहे. तसेच या पॅरिस ऑलिम्पिकमधील ट्रॅक जांभळ्या रंगाचा असणार आहे व या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ब्रेकिंग या खेळाचा देखील समावेश करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. नाटोच्या शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर नुकतेच आता नाटोने आपली शिखर परिषद आयोजित केली होती व या शिखर परिषदेचं आयोजन वॉशिंग्टन येथे करण्यात आलेलं आहे. बरं, सध्या नाटोमध्ये एकूण किती देश आहेत? तर 32 देश आहेत. आणि नाटोचा 32वा सदस्य कोणता हे आता कमेंटमध्ये सांगा. आणि नाटोविषयी सांगायचं झालं तर नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे असून सध्या सरचिटणीस कोण आहेत? तर जेन्स स्टॉल्टनबर्ग हे सध्या नाटोचे सरचिटणीस आहेत. व अलीकडेच आपण पाहिलं होतं की नाटोच्या नवीन सरचिटणीसांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आता नाटोचे नवीन सरचिटणीस कोण आहेत व ते कधीपासून नाटोचा कार्यभार सांभाळतील हे कमेंटमध्ये सांगा. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. परदेशी लोकांसाठी परवडणाऱ्या देशांच्या यादीत खालीलपैकी कोणता देश हा अव्वल स्थानी आहे? तर परदेशी लोकांसाठी परवडणाऱ्या देशांच्या यादीत व्हिएतनाम हा देश अव्वल स्थानी आहे. मित्रांनो, व्हिएतनाम या देशाने सलग 4थ्यांदा या परदेशी लोकांसाठी परवडणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर कोलंबिया हा देश आहे, तिसऱ्यावर इंडोनेशिया, चौथ्यावर पनामा, पाचव्यावर फिलिपिन्स तर 6व्या क्रमांकावर आपला भारत आहे. लक्षात ठेवा, यात 6व्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर भारत हा या यादीत 6व्या क्रमांकावर आहे. याआधी आपण हे सुद्धा पाहिलं होतं की जगातील सर्वात महागडे शहर हे हाँगकाँग ठरलेलं आहे. बरं, भारतातील सर्वात महागडे शहर कोणतं आहे? तर मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर असून हे या रँकिंगमध्ये 136व्या स्थानी आहे. राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणतं आहे? तर व्हिएन्ना हे राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7 मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत किती अश्वशक्ती क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्याची घोषणा करण्यात आली? तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा किती लाख शेतकऱ्यांना होईल? तर जवळपास 44,06,000 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. यासोबतच मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेत 8.5 लाख सौर कृषी पंप देण्याचं सुद्धा राज्य सरकारनं घोषित केलं आहे. प्रश्न क्रमांक 8 एसबीआयचे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? तर आता एसबीआयचे पुढील अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बरं, ते आपला कार्यभार कधी सांभाळतील? तर ऑगस्ट 2024 मध्ये ते एसबीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. सध्याचे जे अध्यक्ष दिनेश कुमार खारा आहेत ते ऑगस्ट 2024 मध्ये 63 वर्षाचे होतील व एसबीआयची चेअरमन पदासाठीची कमाल वयोमर्यादा आहे आणि त्यांच्या निवृत्तीनंतर शेट्टी हे एसबीआयचे पुढील अध्यक्ष म्हणून कार्य करतील. एसबीआय विषयी सांगायचं झालं तर एसबीआयची स्थापना 1 जुलै 1955 रोजी अखिल भारतीय पत पाहणी समितीच्या शिफारसीवरून इम्पिरियल बँकेचे रूपांतर करून करण्यात आले आहे. याचं मुख्यालय मुंबई येथे स्थित असून सध्या याचे अध्यक्ष हे दिनेश कुमार खारा आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. सेंद्रिय उत्पादनामध्ये व्यापार सुलभ करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाद्वारे MRA लागू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सेंद्रिय उत्पादनामध्ये व्यापार सुलभ करण्यासाठी भारत आणि तैवान या देशाद्वारे MRA लागू करण्यात आला आहे. MRA म्हणजे काय? तर म्युच्युअल रिकॉग्निशन ॲग्रीमेंट, ज्यालाच मराठीत परस्पर मान्यता करार असं सुद्धा म्हणण्यात येतं. तर हा परस्पर मान्यता करार हा भारत आणि तैवान या 2 देशांमध्ये करण्यात आला आहे व या दोन्ही देशांमधील अशा प्रकारचा हा पहिलाच द्विपक्षीय करार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
महाराष्ट्रात कोणत्या राज्याच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.